नमस्कार रसिक श्रोते हो, FM 90 देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा मी आहे आपल्यासोबत RJ संध्या. आणि आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये करिअरनामा या मालिकेसाठी आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भानुसे यांना. यांचं व्यक्तिमत्व थोडक्यात मी आपल्याला त्यांचा परिचय या ठिकाणी करू इच्छिते. लक्ष्मी प्रतिष्ठानचा शब्दप्रभू पुरस्कार 2006 मध्ये यांना मिळालेला आहे. वक्तृत्व प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वक्ता पुरस्कार 2007 मध्ये, राम कदम प्रतिष्ठानचा तापी पूर्ण राज्यस्तरीय उत्कृष्ट वक्ता पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे त्यांना 2014 मध्ये, अंकुर साहित्य संघाचा राष्ट्रीय उत्कृष्ट वक्ता पुरस्कार मिळालेला आहे. खरं तर असे बरेच पुरस्कार मिळालेले आहेत या ठिकाणी. मी पारितोषिकं जी मिळालेली आहेत ती सुद्धा जवळपास 25,000च्या वरचीच पारितोषिकं आहे. आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, अमेरिकेमध्ये शिकागो येथे आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेसाठी भारताच्या अंतिम निवड चाचणीसाठी त्यांची निवड झालेली होती 2002 मध्ये. असं व्यक्तिमत्व आज आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे की ज्यांनी विविध माध्यमांवर विविध विषयांना घेऊन व्याख्यानं दिलेली आहे. दूरदर्शन असो, ETV असो, साम असो, पुढारी असो, लोकशाही असो, IBN लोकमत असो आणि बऱ्याच माध्यमांमध्ये आणि बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये जवळपास 500च्या वर त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. आणि त्यांनी विविध थोर व्यक्तिमत्वांना घेऊन भाषणं दिलेली आहेत आणि भाषणांची संख्या सुद्धा अमाप आहे. या ठिकाणी 500च्या वर जवळपास त्यांनी भाषणं दिलेली आहे, व्याख्यानं करत असतात ते. आणि असं व्यक्तिमत्व आज आपल्या करिअरनामा या मालिकेसाठी आपल्याला लाभलेला आहे. खरं तर यांचा आवाका, यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि यांच्या कार्याचा आवाका खूप मोठा आहे. या ठिकाणी मी फक्त काहीच गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, पण तरीही आज या ठिकाणी ते आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. स्वागत आहे. धन्यवाद. आणि आमच्या विद्यार्थ्यांशी आपण जो संवाद साधणार आहोत, खरं तर आपलं व्यक्तिमत्व एक प्रेरक आहे आमच्या विद्यार्थ्यांसाठी. तर व्यक्तिमत्व घडत असताना आपल्यावर जे संस्कार होतात हा प्रश्न माझा पहिल्यांदा असतोच प्रत्येक वेळी, कारण आपले संस्कार आपलं जडणघडणीमध्ये मोठं काम करत असतात. तर ते जे संस्कार आहेत अगदी लहानपणीच आपल्याला दिसतात, आपल्यामध्ये कुठले कलागुण आहेत, तर ते एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्वाचे संस्कार असतात आपल्यावर किंवा त्यांचा प्रभाव असतो, आई वडील असो किंवा गुरुजन असो. तर तो आपला प्रवास कसा घडला? मी शाळेत शिकत असतानाच माझे आई वडील, आजोबा, माझे शिक्षक म्हणजे मला चांगलं भाषण करता यावं यासाठी 4थ्या वर्गात त्र्यंबक वायाळ नावाचे शिक्षक होते. ते माझ्या वडिलांना म्हणाले की या विषयावर 15 ऑगस्टला याला असं असं भाषण करायचं, पहिलं भाषण. तेव्हा वडील म्हणाले त्याला जमेल का ते? तर ते म्हटले जमेल. आणि त्यांनी ते भाषण लिहून दिलं आणि ते अनपेक्षितपणे खूप चांगलं झालं सगळ्यांसाठीच. आणि मग कौतुक सुरू झालं. मग मला कळलं की मला भाषण करता येते, मला बोलता येते. मग त्यानंतर आजोबांनी खूप मला प्रोत्साहन दिलं. आजोबा वेगवेगळी पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं असतील, म्हणजे त्या काळात नंतर माझ्या वडिलांनी मला 4 वेद भाषांतरित हिंदीत आणि नंतर मराठीत असे आणून दिले. विविध धार्मिक ग्रंथ त्या काळात, म्हणजे शिवलीला अमृत असेल, पांडव प्रताप असेल, हरिविजय असेल, ज्ञानेश्वरी असेल, गीता असेल, साखरे महाराजांनी मराठीत भाषांतरित केलेली, ही सगळी पुस्तकं मी विद्यार्थी दशेत वाचली. धार्मिक पुस्तकं बऱ्यापैकी ते त्यांनी ते आणून दिली. वेद सुद्धा मी दोनदा वाचले सगळे, हिंदीत भाषांतरित, मराठीत भाषांतरित. आणि ते जे संदर्भ आहेत ते मला सातत्याने पुढे कामाला आले. मग भूमिका ठरवताना, विचारधारा ठरवताना की आपण कुठला विचार घेऊन पुढे गेलं पाहिजे असा विचार डोक्यात आला. त्यानंतर मी नूतन माध्यमिक विद्यालय किनगाव राजा या ठिकाणी, तिथे मुख्याध्यापक होते भाऊसाहेब विचारे या नावातच विचारे म्हणजे एक आदर्श, माझ्यासाठी खूप ते आदर्श होते. त्यांचं खूप वाचन होतं, कुठलाही संदर्भ काही विचारलं तर ते सांगायचे आणि तयारी करून घ्यायची. मुख्याध्यापक असताना सुद्धा ते आमच्यासाठी वेळ द्यायचे. अशीच काही चांगली माणसं भेटली. त्यानंतर एक श्यामसुंदर परियार नावाचे शिक्षक होते, शिवाजी सानप होते, असे काही लोक होते की चंद्रकांत पाठक, अशी काही चांगली माणसं मला त्या काळात मिळाली. त्यानंतर MD देशमुख, कुटे सर किनगाव राजाचे, असे काही लोक मिळाली. आणि तिथून मला असं वाटलं की आपण करू शकतो, आपण लिहू शकतो, आपण बोलू शकतो, आपण काहीतरी चांगलं करू शकतो. त्यानंतर सुदैवानं
देवगिरी कॉलेजला माझा प्रवेश झाला. हम्म. आणि देवगिरी कॉलेजमध्ये तेव्हा हम्म. प्राध्यापक फामू शिंदे सर अच्छा. असतील, हम्म. त्यानंतर डॉक्टर डी.टी. मदन, आर.टी. देशमुख सर, बाहा कल्याणकर, त्याच्या अगोदर नुकतेच इथून गेलेले आपले दमा मिराजदार, ही चांगली माणसं या ठिकाणी होती. रारन बोराडे सर, आणि या लोकांच्या संपर्कात येता आलं. आणि या स्पर्धा होत्याच इथे. विनायकराव पाटील स्मृती समारोह असेल किंवा अजून विविध स्पर्धा असतील, किंवा विविध स्पर्धेसाठी जाण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रोत्साहन द्यावं लागतं, मग ते संस्थाचालक असतील तत्कालीन किंवा आर.टी. देशमुख सर असतील, सातत्यानं त्यांनी आम्हाला, मी असेल, पुंडलिक कोलते असतील किंवा श्रीकांत देशपांडे असतील, की आम्हाला सातत्यानं त्यांनी तुम्हाला स्पर्धेला जायचंय, मग त्यांनी आम्हाला जाणं येणं तिथं राहणं असा खर्च पण दिला. त्यामुळे अजून प्रोत्साहन मिळत गेलं. आणि मग या स्पर्धा मी जिंकत गेलो. अनेक स्पर्धा जिंकल्या, अनेक अनुभव आले. स्पर्धा जिंकत असल्यामुळे अभ्यास कसा करावा हे स्पर्धेतून शिकलो. त्यामुळे इकडे सुद्धा चांगले मार्क मिळत गेले. हा, म्हणजे अगदी विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये आलो, किंवा तिकडे डीएडलाही मेरिट लिस्टमध्ये आलो. पुढे मेरिट, अगदी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा, नोकरीला लागल्यानंतर सुद्धा 12-13 डिग्रीज घेतल्या. अनेक विषयात MA केलं, MEd केलं, MPhil केलं, PhD केलं, जर्नलिझम केलं. हे सगळं मी करू शकलो, कारण तो कॉन्फिडन्स मला त्या निमित्तानं आला. अशा पद्धतीनं माझा शालेय प्रवास झाल्यानंतर ही सुरुवात माझी झाली नोकरीला. म्हणजे 2003-04 मी या ठिकाणी प्राध्यापक म्हणून जॉईन झालो, आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. खूप व्यवस्थित आपण मार्गक्रम सांगितला, की आपल्या वडिलांचं पहिल्यांदा आपल्याला मार्गदर्शन मिळालं, त्यानंतर आपल्या गुरुजनांचं, आणि वक्तृत्व शैली विकसित होताना आपली नेतृत्व शैली पण विकसित होत असते. आत्मविश्वास नकळत येत असतो, आणि त्यानंच आपल्याला शिकवलं की अभ्यास करायला हवा प्रत्येक गोष्टीमध्ये. तर आता जे तुमचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे, आणि आपण अजूनही त्या जडणघडणीच्या प्रवासात आहोत. आपण असं म्हणू शकत नाही की आमचा इथं प्रवास थांबलाय. अजून आपल्याला व्यक्तिमत्वाला बरेच कंगोरे असतात. आपण जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण शिकतच असतो. तर या सर्व प्रवासामध्ये आपला जो पहिला पुरस्कार असो, किंवा पहिलं जे आपल्याला अचीवमेंट आपण म्हणू शकतो, तर ती कुठली होती, आणि त्यानं आपल्याला कशा प्रकारे पुढचं एक मार्ग दाखवला आहे? मी या ठिकाणी जॉईन झालो तेव्हा या ठिकाणी दिवाळी स्नेहमिलनानिमित्त सकल मराठा समाज अशा पद्धतीचे एक स्नेहमिलन या ठिकाणी झालं होतं देवगिरी कॉलेजच्या ग्राउंडवर. पूर्ण मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून चांगले चांगले मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. मानसिंग बाप्पू पवार असतील किंवा अजून बरेच लोक त्या ठिकाणी सहभागी होते. त्या ठिकाणी मला त्यांनी समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवले 2004ला. आणि माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट होती, कारण दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर माझा फोटो होता तो पुरस्कार घेतानाचा. आणि त्या पुरस्कारानं मला खूप मोठी जबाबदारी वाढवली, की समाजरत्न म्हणून केवळ एका समाजाचंच नाही, तर या समाजात काहीतरी केलंय. आणि तेव्हा मी आत्मपरीक्षण केलं की आपण काय केलंय आतापर्यंत. मग विद्यार्थी दशेत असेल, मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की मी धार्मिक ग्रंथ वाचले, म्हणजे धार्मिक पांडव प्रताप, हरिविजय, रामायण, महाभारत हे सगळं शिवलेलं अमृत पासून सगळे. त्यानंतर काही लेखक माझे असे वाचनात आले. मग त्यामध्ये महत्वाचे माझ्या आवडीचे लेखक डॉक्टर आहा साळुंके. आहा साळुंकेचं मी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, बळीवंश, विद्रोही तुकाराम, हिंदू संस्कृती आणि स्त्री अशी काही पुस्तकं वाचली. त्याच्यानंतर त्यांचं तुकारामाचे अभंगशतक असे पुस्तक आलं होतं. हे सगळे वाचल्यानंतर मग मी तुलना करू लागलो की वास्तव काय, भावनिक काय, काल्पनिक काय. आणि त्यातून एक जी म्हणजे शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अगदी बुद्धाच्या परंपरेपासून, म्हणजे बुद्ध असेल, चार्वाक असेल, जैन असेल, नामदेव असेल, तुकाराम असतील, त्यानंतर मग जिजाऊ शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर अशी जी विचारधारा आहे, या विचारधारेचा मग मी अभ्यास केला. आणि मग ती एक भूमिका माझी तयार झाली की एक पुरोगामी भूमिका, की आपण ही भूमिका मांडली पाहिजे. थोडक्यात ही वास्तववादी भूमिका आपण मांडली पाहिजे. कुठल्याही जातीला, धर्माला, पंथाला विरोध न करता आपली जी मतं आहेत हे आपण ठामपणे मांडली पाहिजे. आणि त्याच दरम्यान 1991ला 90-91ला मराठा सेवा संघाचा माझा संपर्क आला. तेव्हा त्यांची स्थापना झाली होती. त्या काळात ही सगळी पुरोगामी मंडळी, म्हणजे मामा देशमुख असतील, जमिनी कडू असतील, आहा साळुंके असतील, पुरुषोत्तम खेडेकर असतील, चंद्रशेखर शिकरे असतील, जयसिंगराव पवार असतील, इतिहासकार, या सगळ्या माणसांचा माझा संपर्क आला गंगाधर बंदरेपर्यंत.
आणि मग अनेक चर्चा व्हायच्या, केडर कॅम्प व्हायचे, आणि त्या केडर कॅम्पमधून मग आपण कुठली विचारधारा घेऊन काम केलं पाहिजे, एक भूमिका घेऊन काम केलं पाहिजे. उगा हे असं मांडायचं आणि तसं मांडायचं पेक्षापेक्षा आपण एक भूमिका घेऊन काम केलं पाहिजे. म्हणून मी भूमिका घेऊन काम करू लागलो. मग मराठा सेवा संघानं माझ्यावर जबाबदारी दिली प्रवक्ता म्हणून. मी अनेक वर्ष मीडियातून असेल किंवा अजून कुठे असेल की सेवा संघाची भूमिका मांडण्याचं काम मी सातत्याने केलं. मराठा सेवा संघ म्हणजे पर्टिक्युलर एका जातीचा नाही, तर तो एक फार व्यापक शब्द आहे. मराठा मांग, मराठा साळी, मराठा कोळी, मराठा चर्मकार असे सगळे 18 पगड जातीला एकत्रित घेऊन जे काम करण्याची काहीतरी त्याचा वेगळे अर्थ लावणे किंवा त्याचे हे करण्याचं विपर्यास करण्याचं काम सुद्धा झालं, पण तसं ते नव्हतं. त्यानंतर मग युवराज म्हणून संभाजीराजे यांच्या नावानं संभाजी ब्रिगेड नावाची संघटना काम करत होती. त्याच्यातही मला 20-22 वर्षे प्रवक्ता म्हणून त्या संघटनेची बाजू मांडण्याचं काम किंवा भूमिका मांडण्याचं काम मी सातत्यानं करत आलो. हे करत असताना, या सगळ्या चर्चा होत असताना विविध विषयावर महाराष्ट्रभर व्याख्यानं, निमंत्रण आजही म्हणजे वर्षाला मी किमान आता 100 तरी व्याख्यानं आता सध्या होत आहेत माझी. पहिले कमी होत होती, 100 तरी व्याख्यानं होत आहेत. मग सुट्टी असेल, रविवार असेल, या निमित्ताने मी जातो, विविध विषयावर व्याख्यानं करतो, आपल्या भूमिका ठामपणे मांडत राहतो. आणि ह्या जे डिबेट होतात, प्रत्येकाची मतं असतात. मी सुरुवातीलाच सांगतो की आपण न चिडता चर्चा केली पाहिजे, एकमेकावर न ओरडता चर्चा केली पाहिजे, आपली मतं आपण ठामपणे मांडली पाहिजे. ठीक आहे, कदाचित काय बरोबर काय चुकीचं हे लोकांना ठरवू द्या ना, आपण कशाला ठरवू. अशा पद्धतीनं त्या भूमिका मांडण्याचं काम केलं. मग तेच वर्तमानपत्रातून त्या अनुषंगाने लेख लिहिले पाहिजेत. मग शिवाजी महाराजांवर लिहायचं तर असं जनरल तर कोणी लिहिल किंवा ढाल तलवारींचा इतिहास वगैरे, तर त्या अनुषंगानं वर्तमानपत्रांनी मला विषय दिले की शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, त्याच्यावर तुमचा लेख हवा आहे. शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था, त्याच्यावर एक लेख हवा आहे. ढाल तलवारींच्या पलीकडचे शिवाजी महाराज, अशावर एक लेख तुमच्याकडून हवा आहे. उत्तम शिक्षक असे शिवाजी महाराज, त्याच्यावर एक लेख लिहावा. त्यानंतर उत्तम प्रशासक शिवाजी महाराज, उत्तम इंजिनियर शिवाजी महाराज म्हणजे उत्तम अभियंता शिवाजी महाराज, उत्तम आर्किटेक्चर शिवाजी महाराज, अशा विविध अंगाने शिवाजी महाराजांचा अभ्यास केला. आणि मग ढाल तलवारींच्या पलीकडे कसे शिवाजी महाराज होते हे मला सांगता आलं. म्हणजे एका व्याख्यानमालेत मी 4 व्याख्यानं शिवाजी महाराजांवर रोज 2 तास वेगवेगळ्या विषयावर दिली. आणि माझा आत्मविश्वास त्यामुळे वाढला की नाही, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू ही फार मोठी माणसं आहेत आणि ही जातीपातीच्या पलीकडची आहेत. ही केवळ एका राज्याची, देशाची नाही, ती आंतरराष्ट्रीय लेव्हलची माणसं आहेत. आणि या पद्धतीनं ती लोकांपर्यंत गेली पाहिजेत. या अनुषंगाने मी काम करत गेलो आणि लोक बोलवत गेले, लोक आपल्यावर प्रेम करत गेले आणि त्या निमित्ताने होत गेलं. तुमच्यासारख्या चांगल्या लोकांचं सहकार्य मिळत गेलं. आता अशा पद्धतीने माझा प्रवास सुरू आहे. खूप व्यवस्थित सांगितलं आपण की पुस्तकं, ग्रंथ आपल्याला ज्ञान देत असतात, आपल्याला एक दिशा देत असतात आणि पुरस्कार आपल्याला प्रोत्साहन देत असतात. त्यामधूनच व्यक्तीचा एक मार्ग तयार होत असतो आणि तो लेखन प्रवासाकडं, वाणीकडनं जात असतो. आपला प्रवास त्याचा सुरळीत चालू असतो, जेणेकरून त्याला समाजाचं प्रती आपण काहीतरी देणं लागतो, या बांधिलकीनं तो बोलत जातो. आता या पुढचा जो आपला हे झालं आपल्या भारत देशामधलं, आपण भारताच्या बाहेर सुद्धा, अमेरिकेमध्ये सुद्धा गेला आहात की आपल्या या शिकागो उल्लेख आलेला आहे आपल्या याच्यामध्ये, तर तो जो अनुभव आहे तो आपला तिथला तो कसा आहे? आणि ती जी स्पर्धा होती ती आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेसाठी निवड चाचणीसाठी निवड झाली होती, परंतु अंतिम निवड त्या स्पर्धेसाठी होऊ शकली नाही पुढे. त्याची काही कारण होतीच. तिथपर्यंत जाण्याचा हा सुद्धा प्रवास हे सुद्धा उल्लेखनीय आहे. तर मग हे वक्तृत्व करत करत इथून जे प्रोत्साहन दिलं गेलं, त्यावेळेस R.T. देशमुख सर प्राचार्य होते, त्यांनी मला आणि पुंडलिक कोलतेला दिल्लीला पाठवलं आणि त्या निवड चाचणीपर्यंत आम्ही पोहोचलो. परंतु त्यानिमित्तानं आत्मविश्वास वाढला की आपण हे करू शकतो, आपण हे केलं पाहिजे आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी पुढे करता आल्या आणि आज करत आहोत, करणं सुरू आहे. आपण समाजाचं देणं लागतो, जिथं गरज आहे तिथे आपण गेलं पाहिजे. जे लोकांना सांगणं अपेक्षित आहे ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. जे कुठल्या माध्यमातून, मग ते प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल, ते TV चॅनलच्या माध्यमातून असेल, रेडिओच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून असेल, आपल्याला जे सांगता येतं, जे करता येतं, आपण देणं लागतो. आपण आपल्या आई वडिलांचं देणं लागतो, आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं देणं लागतो, आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे आपण देणं लागतो आणि ज्या देशात आपण जन्माला आलो त्या देशासाठी आपण देणं लागतो. या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सातत्यानं मी काम करत राहतो. अनेक लोक म्हणतात उभार उद्योगी वगैरे किंवा तुम्ही काय फारच हे करत राहता वगैरे,
पण ते आपल्याला जे आपल्याला आवडतं ते आपण केलं पाहिजे आणि आपण देणं लागतो या भूमिकेतून करावं आणि उपयोगात यावं असं मला वाटतं. अच्छा, एक लेखक आणि एक वक्ता म्हणून आपण सर्वश्रुत आहातच, पण एक संवादक म्हणून सुद्धा आपली भूमिका आम्ही ऐकलेली आहे. 2005 मध्ये जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्या निमित्तानं आपण बऱ्याच मुलाखती घेतल्या आणि त्यानंतर सुद्धा आपण कायम एक मुलाखतकार, प्रसिद्ध मुलाखतकार आहात. तर तो जो प्रवास आहे आणि त्यातले जे अनुभव आहे की मोठमोठ्या व्यक्तींच्या आपण मुलाखती घेतलेल्या आहेत, तर त्यातला एखादा इथे अंश. 2004ला इथे साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनात खूप काही शिकता आलं. त्यानंतर 2011ला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि मराठी अकादमी रामदास फुटाणे सर यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी जागतिक संमेलन झालं, शोध मराठी मनाचा. आणि तो 3 दिवस कार्यक्रम होता आणि त्यामध्ये मोठे मोठे मान्यवर उपस्थित होती, निमंत्रित केलेलं होतं. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे, R.R. पाटील, दिलीप वळसे पाटील, लीना देवधर, अशी नामांकित मंडळी किंवा विष्णू सूर्या वाघ, आपले नागरे पाटील, हे सगळे निमंत्रित केलेली होती. तर त्यांच्या मुलाखती होत्या विद्यार्थ्यांसाठी. त्या मुलाखतीचे नाव असं होतं, म्हणजे विलासराव आणि गोपीनाथरावाची मुलाखत होती आणि माझा पहिला शपथविधी. असं होतं. तर विलासराव आणि गोपीनाथरावांची संयुक्त मुलाखत रामदास फुटाणे सर, विष्णू सूर्या वाघ आणि मी, आम्ही तिघांनी ती 1-2-2.5 तास लाईव्ह मुलाखत होती. ती मुलाखत आम्ही घेतली. ती चांगली संधी त्या निमित्तानं मिळाली. R.R. पाटील आणि दिलीप वळसे पाटलाची मुलाखत घेण्याचं भाग्य त्यावेळी लाभलं. त्याचबरोबर लीना देवधर, म्हणजे 7 समुद्रापलीकडे जी माणसं, मराठी इन दी सेन्स महाराष्ट्रात राहणारी माणसं ज्यावेळी तिथे गेली आणि तिथून ती आज मोठी झालेली आहेत, त्यांच्या मुलाखती त्या निमित्ताने घेता आल्या. विष्णू सूर्या वाघ सारखा विधानसभेचा अध्यक्ष गोव्याचा, त्यांची एक मोठा कवी, आता ते वारले, त्यांची मुलाखत त्या निमित्ताने घेता आली. अशा अनेक मुलाखती घेता आल्या आणि अनेक लोकांना त्या निमित्तानं बोलतं करून विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला त्या निमित्तानं पोहोचवता आला. मुलांना त्या निमित्तानं प्रोत्साहन देता आलं आणि त्या पद्धतीनं मुलाखत आपण घेऊ शकतो असा आत्मविश्वास सुद्धा त्या निमित्तानं वाढला आणि अनेक मुलाखती त्या निमित्ताने घेतल्या. तर अनेक संमेलनात सुद्धा आता निमंत्रित केलं की तुम्ही यांची मुलाखत घेणार का विचारतात, तर आपण हो म्हणतो, कारण आपल्याला ते आवडतं. त्या निमित्तानं त्या व्यक्तीचा प्रवास आपल्याला उलगडता येतो आणि लोकांपर्यंत पोहोचवता येतो. एक वक्ता म्हणून आपण जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असता, त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मी इथं विचारू इच्छिते की आपलं एखादं पुस्तक वगैरे आहे का? मी असं ऐकलं होतं की वक्तृत्व तंत्र आणि मंत्र हे प्रकाशनाच्या मार्गावर आहे, तर त्यासंबंधी. वक्तृत्वाचे 2 पुस्तक माझे लिहून पूर्ण आहेत. एक कविता संग्रह लिहून पूर्ण आहे, एक कथा संग्रह आहे. त्याचबरोबर PhDचा जो ग्रंथ आहे आणि MPhil जे मी अनुराधाताईंवर केले, असे 5-6 पुस्तकाचं माझं काम रेडी आहे. मी मुहूर्त वगैरे असं म्हणणार नाही, परंतु योग्य वेळी ती सगळी पुस्तकं येतील आणि अपडेट त्यामध्ये अजून वक्तृत्वामध्ये काय करता येईल. कारण काय झालंय की जग एवढ्या झपाट्यानं बदलतंय, संदर्भ एवढ्या झपाट्यानं बदलत आहेत, आपण काळानुसार अपडेट होणं आवश्यक आहे. म्हणजे मी विद्यार्थी असतानाची मानसिकता, गेल्या 10 वर्षापूर्वीची मानसिकता आणि आजची एक मानसिकता, याच्यामध्ये खूप फरक पडलाय. त्यामुळे आपण काळानुसार बदलावं आणि विद्यार्थ्यांना जे हवंय, म्हणजे मी कविता लिहिल्या होत्या 20 वर्षापूर्वी, त्यातल्या मी अर्ध्या कविता काढून फेकून दिल्या, फाडून टाकल्या, कारण त्या आता मला असं वाटतं की त्या नाही सांगायला पाहिजे आपण. प्रासंगिक आता त्या ज्या कविता होत्या त्या अपडेट मी सगळं ते केलंय आणि त्या निमित्तानं पुस्तक पण येईलच आणि ते थोडं अपडेट करतोय. आता अजून वेगळे संदर्भ काय देता येतील, नवीन मुलांना आता काय सांगता येईल, कारण आता जी मानसिकता आहे विद्यार्थ्यांची, जी आपल्या वेळची 20 वर्षापूर्वी ती मानसिकता आज नाही, ती बदललेली आहे आणि आपल्याला त्यांच्या पद्धतीने चालावं लागणार आहे. आपण जर आपल्या पद्धतीने गेलो तर त्यांना ते अप्रिशिएट होणार नाही. त्यामुळे आपण त्या पद्धतीने जावं, म्हणून मी त्या पद्धतीने पुढे आता लिखाण करतोय. कविता सुद्धा आता म्हणजे आपल्या जसे पहिले कविता अभंग होते, नंतर केशवसूत आले, त्यांनी मग वेगवेगळे प्रयोग केले, आधुनिक कवीनं वेगवेगळे, आता आपण अजून वेगळे प्रयोग करावेत असं मला वाटत राहतं. कारण आता भाषेचं बंधन आहे असं मला वाटत नाही, कारण आपण जी भाषा बोलतोय ते 2-3 भाषा एकत्रित करून बोलतोय, तशा पद्धतीने कविता कराव्यात आणि पुढे जावं आणि विद्यार्थ्यांना किंवा नवीन पिढीला ते अप्रिशिएट होईल असं मला वाटतं. त्या पद्धतीने मी लिखाण करतो. तुम्ही घडला आहात पुस्तक वाचन आणि
दुसऱ्यांची भाषणं पण ऐकून आपण प्रेरित होत असतो बऱ्याचदा. कारण आपल्याला वक्ता व्हायचं असेल तर दुसऱ्यांचं ऐकणं पहिल्यांदा शिकायला हवं, ऐकायला शिकणं. हां, पण आजकालचं जी पिढी आहे ती ऐकणं कमी, पुस्तक वाचन कमी, फक्त जे काही सोशल मीडियावर वरवरचं आपल्याला दिसत असतं त्यावर आधार घेऊन ते बोलत असतात. म्हणजे थोडक्यात पोपटपंची असते. मला या ठिकाणी सांगा की आपलं व्यक्तिमत्व आता पूर्वीच्या व्यक्तिमत्वाच्या तुलनेमध्ये आताची जी घडत आहेत ती वरवरची वाचनाने घडत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी नवीन मंच निर्माण होण्यासाठी मला वाटतं की तुम्ही इथे काय संदेश द्याल की अगदी डीप ते अभ्यास करू शकत नाहीयेत, पण जरी त्यांच्या हातात मोबाईल आहे तर ते मोबाईलचा वापर ते कशा प्रकारे करावा त्यांनी, की जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व एक वक्ता, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट संवादक म्हणून तयार होईल. कारण आता आपल्याला करिअरनामा या शृंखलेमध्ये आपण बोलत आहोत, तरी कुठल्या कुठल्या प्रकारचे त्यांच्यासाठी मंच खुले आहेत किंवा अवसर आहेत, द्वार खुले? विद्यार्थ्यांनी म्हणजे आता काय झालंय, वाचन संस्कृती संपत चालली की काय असं वाटायला, कारण कोणी वाचायलाच तयार नाही. हो ना. हो. कारण जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा किमान वर्षभरात 1000-2000 तरी पुस्तकं वर्षभरात त्या लायब्ररीतून मी घेतलेली आहेत. तेवढं रेकॉर्ड लागलेलं, म्हणजे किंवा संदर्भ म्हणून कुठल्या व्याख्यानासाठी, आणि व्याख्यानच्या निमित्तानं हो, स्पर्धेच्या निमित्तानं हो, काही लिखाणाच्या निमित्तानं हो, त्यावेळी ते वाचन व्हायचं. आजकाल काही इन्स्टंट लागतंय ना, म्हणून हा प्रश्न यासाठी केलाय की त्यावरचं एखादं सोल्युशन किंवा त्यांना सोल्युशन आहे. म्हणजे जो आपला स्मार्टफोन आहे त्याच्यामध्ये तर तो खजिना आहे ज्ञानाचा. मी इन्फॉर्मेशनचा म्हणेल, ज्ञान हा थोडासा वेगळा शब्द, तो माहितीचा खजिना. आपल्याला खूप चांगलं ज्ञान गुगल असेल, युट्यूब असेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की एखादं गाणं जर 20 वर्षापूर्वी ऐकायचं असेल तर कुठेतरी कॅसेट घ्यायची, ती टेप रेकॉर्ड मध्ये टाकायची, मग तेच गाणं ऐकायचं. आता विदिन सेकंड तुम्ही टाईप केलं की तुम्हाला गाणं भेटतंय. आता तुम्ही टाईप केलं की तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन भेटते, पण ती इन्फॉर्मेशन आहे, ते नॉलेज नाही. हा, ती इन्फॉर्मेशन घेऊन त्याचं नॉलेजमध्ये कसं रूपांतर करता येईल. कारण त्याच्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी खूप आहेत, आणि वाईट गोष्टीचं आकर्षण लगेच असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक आमची विनंती असेल, मी या निमित्तानं म्हणेल की तुम्ही मोबाईलचा वापर, इंटरनेटचा वापर चांगल्या कामासाठी जर केला तर तुम्हाला खूप त्याचा चांगला फायदा होईल. शक्यतो जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ लायब्ररीतून पुस्तकं घ्या, ती वाचा. वेळ नाही मिळाला तर तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर, इंटरनेटवर ते उपलब्ध आहे, त्याच्या प्रिंट काढा. शक्यतो त्याच्यावर डायरेक्ट वाचण्याच्या भानगडीत पडू नका, कारण डोळ्यावर जो परिणाम होणार आहे तो त्या प्रिंट काढण्यापेक्षा कितीतरी पट तुम्हाला खर्च प्रिंटला कमी खर्च येणार आहे, डोळ्यावर जास्त परिणाम येणार आहे. त्यामुळे त्याचाही विचार त्या निमित्ताने केला पाहिजे. किती वेळ मोबाईल वापरायचा तो कमीत कमी वापरला गेला पाहिजे, जास्त वापरू नये, कारण त्याचे अनेक दुष्परिणाम पुढच्या काळात मोबाईलचे दिसणार आहेत. म्हणजे ते डोळ्याचे दिसणार आहेत, कानाचे दिसणार आहेत, मेंदूचे दिसणार आहेत, अजून कुठले कुठले आजार होणार आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी ती प्रिंट आउट काढावी किंवा जेवढं शक्य आहे तेवढं वाचून घ्यावं, आणि जास्तीत जास्त लायब्ररीत जाऊन किंवा विकत पुस्तके घेऊन जर वाचता आली तर ती वाचावीत आणि अपडेट राहावं. टाइम इज मनी, परत ती वेळ येत नसते. मोबाईलवर वेळ जातो प्रचंड, तो वेळ विद्यार्थ्यांचा जाऊ नये. त्यांना हाच वेळ निघून जातो, त्याच्यात रील्स खूप काही बनवलेलं असतं, सोशल साईट इतक्या उपलब्ध झालेल्या आहेत, डिस्ट्रॅक्ट होतो. हा, त्यामुळे तिकडे गेला की तो 2-2 तास 3-3 तास त्याच्यातच जर राहत असेल तर फ्युचर वाईट आहे. त्यामुळं तसं न करता आज 1-1 मिनिट 1-1 सेकंद महत्वाचं आहे, म्हणून त्यातून ती इन्फॉर्मेशन घ्यावी, त्याचा फायदा घ्यावा, वाचनातून घ्यावी, आणि त्यातून विद्यार्थ्यांनी पुढे जावं असं मी विद्यार्थ्यांना सांगेल. जेवढा मोबाईल टाळता येईल तेवढा टाळावा, एवढी विनंती या निमित्तानं करतो. माहिती आणि ज्ञान यातला फरक आपण सांगितला आहे, पण या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा आहे की मनोरंजन. कारण आपलं ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन ही त्रिसूत्री आहे. तर मनोरंजन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपल्या व्यक्तिमत्वासाठी. कारण आपण जर समाधानी किंवा आनंदी नसलो, कारण संगीतानं माणसाचं मन प्रफुल्लित होतं, आनंदी होतं, तर तो जो एक पैलू आहे की आपल्याला संगीत आवडतं का, आणि आपण या ठिकाणी आता आमच्या श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी आणि स्वतःसाठी कुठलं गाणं या ठिकाणी ऐकण्यासाठी सांगाल किंवा निवड कराल कुठल्या गाण्याची? गाणं म्हटल्यापेक्षा मी असं म्हणेल, जीवन जगण्यात मोज आहे, प्रत्येक क्षण जगण्यासाठी तो जगला पाहिजे. संगीत हा अविभाज्य घटक आहे माणसाच्या जीवनाचा. की असं म्हटलं जातं की एक चांगला शेर आहे, तो आठवला मी सांगतो तुम्हाला.
त्या पद्धतीने जो म्हणजे रोगाला सुद्धा जर संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम, रागी जो सुनाए रागिनी रोगी को मिले आराम. अशा पद्धतीनं संगीताचं महत्व आहे. तुम्हाला जर असं शांत व्हायचं असेल, थोडक्यात आपल्या नवीन भाषेत रिलॅक्स व्हायचं असेल, तर संगीत ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि चांगली गाणी ऐकणं महत्वाचं आहे. अर्थपूर्ण जी गाणी आहेत ती गाणी आपण ऐकली पाहिजेत आणि आपलं मन बुद्धी सगळं आपण शांत केलं पाहिजे. जर आपल्याला कुठली चांगली गोष्ट करायची आहे, चांगलं काम करायचंय, चांगला अभ्यास करायचा आहे, चांगलं वर्क करायचंय, तर त्यासाठी आपलं डोकं शांत असलं पाहिजे असं म्हणतात. आणि ते शांत करायचं असेल तर संगीत हे चांगलं औषध आहे. ते चांगलं आपण वापरलं पाहिजे. चांगली गाणी आपण ऐकली पाहिजेत. मी आता आपलं जे देवगिरी वाणी आहे याच्यावरचं 90 पॉईंटचं जे गाणी आहेत ते खूप चांगली गाणी, म्हणजे अगदी खूप चांगलं तुमचं जे संरक्षण आहे ते खूप चांगलं आहे. चांगली गाणी तुम्ही ऐकवता त्या वेळेत, ती सकाळच्या वेळेत कुठली ऐकावी, दुपारी कुठली, संध्याकाळी कुठली, आणि त्याच्यासोबतची जी माहिती आहे ती खूप चांगली आहे. तर अशा पद्धतीनं आमच्या वेळी तर काही असे FM उपलब्ध नव्हतं विद्यार्थी असताना, पण मी आता विद्यार्थ्यांना विनंती करेल किंवा सांगेल की चांगली संधी उपलब्ध आहे. आपल्याला ऐकायचंच असेल FM तर आपला FM ऐका. त्याच्यातून आपल्याला माहिती मिळेल, ज्ञान मिळेल, मनोरंजनही होईल आणि त्याचा फायदा आपल्याला करून घेता येईल. या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. या निमित्तानं मी हेही सांगेल विद्यार्थ्यांना की आपल्या या कॅम्पसमध्ये देवगिरी वाणी आहे, हे FM आपल्याकडे आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यावं. इथे आमच्या संध्याताई मोहिते इथे आपल्या इथे आहेत, त्यांच्याशी संपर्क करावा. कुणाला कविता येत असेल, कथा येत असेल, काही सांगायचं असेल, काही म्हणायचं असेल किंवा काही स्किट असेल, अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी करू शकता. ते करावं अशी माझी विनंती आहे. त्या निमित्ताने विद्यार्थ्याला मी सांगू इच्छितो. आता शेवटी फक्त जाताना विद्यार्थ्यांसाठी काय संदेश आपण द्याल की करिअर नामा या मालिकेमध्ये आपण इतकं आता पूर्ण उहापोह केला बऱ्याच गोष्टींचा, वक्तृत्व असो, लेखनशैली असो, वाणी असो, आपलं संवादक म्हणून नेतृत्व असो, या सर्व गोष्टींचा एक छोटासा निष्कर्ष म्हणून आपण काय सांगाल? मुळात हे आहे की आपण आवडीच्या क्षेत्रात काम केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय येतं हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी काय करू शकतो, बरोबर आहे. लोक काय करतात, मुलं काय करतात, तो काय करतो, ती काय करते म्हणून मी नाही करायचं. ती सायन्सला गेली म्हणून मी सायन्सला जायचं, तो आर्ट्सला गेला म्हणून मी आर्ट्सला जायचं, त्यांनी ते विषय घेतला म्हणून मी घ्यायचं, असं नाही करायला पाहिजे. तर आपल्याला काय येतं, आपल्याला चांगलं खेळता येतं का, मग खेळता येतं तर कुठल्या खेळात आपल्याला खेळ चांगला खेळता येतो, किंवा सांस्कृतिक मध्ये किंवा साहित्यामध्ये आपल्याला चांगलं लिहिता येतं का, चांगलं बोलता येतं का. मग जर आपल्याला चांगलं लिहिता येत असेल, आपल्याला चांगलं बोलता येत असेल, तर मग त्याचा सदुपयोग आपण कसा करायचा आणि तो करिअरच्या दृष्टीने पुढे कसा करायचा. म्हणजे आपल्याला तर आपल्या आवडीप्रमाणे तर करायचंच आहे, पण करिअरचाही विचार त्यामध्ये करायचा आहे. अशा पद्धतीने जर गेलात तर खूप संधी उपलब्ध आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपल्या आवडीचं काम नाही मिळालं, मग आपल्याला हे करावं लागतंय, मग नैराश्यात जाणं वगैरे हे प्रकार घडणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडावं आणि मुद्दाम अशा ज्या संधी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी येऊन भेटावं, बघावं, करावं, प्रयत्न करून पाहावा. आवडलं तर ते कंटिन्यू करावं आणि करायचं तर मनातून करावं. नाही तर मग करायचं सोडून द्यायचं, हे करू ते करू, एक ना धड भराभर चिंता असं न करता आवडीच्या क्षेत्रात जावं विद्यार्थ्यांनी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कुठल्याही क्षेत्रात गेला तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे, कारण तुम्हाला जर आगळं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं काही करायचं असेल तर, आणि स्वतःची प्रतिमा, स्वतःचं नाव असं काहीतरी करायचं असेल, करून दाखवायचं असेल, देणं लागतो या भूमिकेतून करायचं असेल तर या संधी उपलब्ध आहेत. आज नोकऱ्या संपल्या वगैरे जे म्हणत असतील तर याला मी मान्य करत नाही. उलट संधी जास्त उपलब्ध झाल्या, फक्त त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्यासाठी आवडीच्या क्षेत्रात जाऊनच ते सोनं करता येतं. कारण मी विद्यार्थ्यांना सातत्यानं सांगत असतो, आम्ही जर एक कविता पाठ करून यायची सांगितली तर 3-3 दिवस होत नाही, पण एक पिक्चर पाहून आला ते गाणं अख्खं पाठ होतं. एक धडा वाचायला सांगितला की तो लक्षात राहत नाही, पण पिक्चर पाहिल्यानंतर अख्खा पिक्चर लक्षात राहतो, ती स्टोरी लक्षात राहते. त्यामुळं जे आवडीचं आहे ते लक्षात राहतं, अभिरुची त्यामध्ये आहे तेच लक्षात राहतं आणि ते केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करावा. आज जरी आपण म्हणत असलो की आता कथा, कादंबरी, कविता हे मागं पडत चाललंय, कालबाह्य झाले वगैरे, अजिबात नाही. शेवटी एखादा चित्रपट आहे, एखादी मालिका आहे, शेवटी आपण विचारतो स्टोरी काय आहे. स्टोरी काय म्हणजे कथा काय. गाणे कसे आहेत,
शेवटी बेस कविताच आहे हम्म. त्याचा. हम्म. म्हणजे फक्त वेगळ्या पद्धतीने पुढे येत आहे. हम्म. म्हणून चांगले कवी सुद्धा, चांगले गीतकार सुद्धा आज चांगलं करिअर आहे. हम्म. चांगले स्क्रिप्ट रायटर म्हणजे चांगले स्टोरी लिहिणारे आणि चांगले पटकथा. संहिता लेखन हम्म. लिहिणारे सुद्धा आज गरजेचे आहेत. हम्म. त्यांनाही खूप चांगलं करिअर आहे. फक्त तेवढा दर्जेदार तुम्हाला लिहावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, चांगल्या प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचावं लागेल. आणि ते पोहोचण्यासाठी तुमच्याकडे अगोदर त्या पद्धतीनं तुम्ही मेहनतीने ते केलं, क्वालिटीचं ते झालं तर ते होऊ शकतं. ते करावं असं मी विद्यार्थ्यांना या निमित्तानं सांगेन. अगदी चांगल्या भाषेत आपण सांगितलं की नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला कौशल्य आधारित शिक्षण हे आता तयार आहे, आपल्यासाठी उपलब्ध आहे, त्याचे मार्ग खुला आहे आणि त्याच अनुसरून आपण स्वतःमध्ये काय नक्की चांगलं आहे ते हेरून आपण त्यानुसार आपण शिक्षण आणि आपलं करिअर निवडायचं आहे. खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आला. खूप खूप धन्यवाद मॅडम, चांगली संधी उपलब्ध करून दिली खूप त्याबद्दल खूप आभार आपले.